वळत पुढच्या बातमीकडे। कोल्हापूरच्या नांदणी मठात गेली 34 वर्ष असणाऱ्या महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वनतारा प्रकल्पात नेण्यात आलाय। दरम्यान या विरोधात तीव्र जनभावना निर्माण झाली असून कोल्हापूरकर सध्या महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी आक्रमक झालेत। तर याच प्रकरणी वनताराने देखील स्पष्टीकरण दिले। महादेवी हत्तीणीची पुन्हा कोल्हापूरला रवानगी करण्याचेही संकेत वनताराने दिलेत। यासाठी अधिकृत वन्यजीव खात्याने आणि जैन मठाने न्यायालयात कायदेशीर याचिका दाखल केली पाहिजे। जर न्यायालयाने आदेश दिला तर या हत्तीणीला वैद्यकीय देखरेखीखाली आणि तज्ञ वन्यजीवांच्या हाताळणीमध्ये सुरक्षितरित्या पुन्हा कोल्हापूरला पाठवण्याची वनताराने तयारी दर्शवली आहे। नेमकं काय म्हटलंय वनताराने सविस्तर पाहूयात। प्राणीमित्र संघटना पेटा इंडियाच्या अर्जावर मुख्य वन्यजीव वॉर्डन यांनी हत्तीणीच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी समिती नेमली। हत्तीणीवर उपचार करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय सोयीसुविधा असलेल्या या ठिकाणी पुनर्वसन करण्याची समितीने शिफारस केली। 16 जुलै 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने ही शिफारस स्वीकारली। शिफारस स्वीकारल्यानंतर वनतारामध्ये 2 आठवड्यात तिला हलवण्याचा आदेश दिला जाईल असं म्हटलंय। शिवाय आता महादेवी हत्तीणी संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये काय झालं तेही पाहूयात। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध जैन मठाने सर्वोच्च न्यायालयात अपील केलं। 29 जुलै 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 2 सदस्य पीठाने ही रीट याचिका फेटाळली। त्यानंतर महादेवी हत्तीणीला धार्मिक प्रथांऐवजी सन्मानपूर्वक आयुष्य जगण्याचा हक्क आहे असं कोर्टाने म्हटलं। शिवाय यावर भर देत वनतारामध्ये स्थलांतर करण्यावर सुद्धा शिक्कामोर्तब करण्यात आलं। हत्तीणीची नाजूक तब्येत, मानसिक स्वस्थता सुधारणं या गोष्टी या ठिकाणी न्यायालयाने विचारात घेतल्या। जेव्हा वनतारामध्ये आली तेव्हा इथे सेटल होण्यासाठी आपण तिला पुरेसा वेळ आणि जागा दिली। त्याच्यानंतर आपण तिची वैद्यकीय तपासणी केली आणि त्या वैद्यकीय तपासणीमध्ये जे आपल्याला प्रॉब्लेम दिसले त्याच्यासाठी तिला आपण आता लॉंग टर्म एक ॲक्शन प्लॅन तिच्यासाठी बनवलेला आहे। जे माधुरीवर प्रेम करतात, तिच्याबद्दल चिंता व्यक्त करतात, तुमच्या या प्रेमाचा आम्ही आदर करतो। तुमच्याच या प्रेमामुळे ती आता इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि इथे वनतारामध्ये डेडिकेटेड टीम आहे तिच्यासोबत तिची काळजी घ्यायला। दरम्यान वनतारामध्ये आता महादेवीची सध्याची काय स्थिती आहे तेही पाहूयात। महादेवी वनतारामध्ये 30 जुलैला आल्यापासून विशेष पशुवैद्यकीय उपचारांखाली ठेवण्यात आली आहे। शिवाय महादेवी हत्तीणीवर सांधेदुखीचा उपचार सुरू आहे। एक्स-रे आणि अल्ट्रासाउंड यासह रेडिओलॉजिकल रोगनिदान सुद्धा तिचं करण्यात आलंय। साखळदंडविरहित आणि चांगली राहण्याची व्यवस्था तिची करण्यात आली आहे। यामुळे महादेवी हत्तीणीची मानसिकता आणि आरोग्य सुधार होत असल्याचं वनताराने सांगितलं। अनेक वर्ष दुर्लक्ष झाल्यानंतर सुद्धा आता तिच्या पायाची अवस्था हळूहळू सुधारते असंही वनताराचं म्हणणं आहे। दरम्यान महादेवीला कोल्हापुरात पाठवण्यासंदर्भात वनताराचं काय म्हणणं आहे तेही पाहूयात। महादेवी हत्तीणीची पुन्हा कोल्हापूरला रवानगी करण्याचे संकेत वनताराने दिलेत। त्यासाठी अधिकृत वन्यजीव खात्याने तसंच जैन मठाने न्यायालयात कायदेशीर याचिका दाखल केली पाहिजे। वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार सर्व नियमांचं पालन करण्यात आलं पाहिजे। यासोबतच न्यायालयाने आदेश दिल्यास वैद्यकीय देखरेखीखाली तिला पाठवण्याची तयारीही वनताराने दर्शवली आहे।